रस्ते स्वच्छ आहेत का नाही, पाहणी करतो वारकऱ्यांची सोय आहे का नाही, पाहणी करतो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दवाखाना आहे का नाही, पाहणी करतो शौचालय उघडून की वारकऱ्यांच्या शौचालयात पाणी येत आहे का नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा करायच्या आधी या वारकऱ्यांच्या रूपामध्ये देव बघून त्यांची पूजा करणारा महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले मुख्यमंत्री ठरले एकनाथजी शिंदे साहेब. आज तुमच्यात विठ्ठल शोधणाऱ्या या विकास पंढरीच्या वारकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ही निवडणूक आहे. ताई, माझ्या लाडक्या बहिणी थोड्याच आहेत, कदाचित ऊन आहे, पण लाडका भाऊ आल्यानंतर येतील आणि तुम्ही बघाल की इथे उभे राहायला जागा मिळणार नाही. पण ताई, मला सांगायचं, जमाना इतका वाईट आलाय की सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधल्यावर ओवाळणी टाकताना 500ची नोट टाकताना बायको आपल्याकडे बघत नाही ना, हे बघतो ताई. सगळ्या जणी टाळ्या वाजवतायत. खरंय, आम्हाला माहेरची साडी जरी पाहिजे असेल, आम्हा बहिणींचं सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, कितीही कमावलं तर ताई आपल्याला तिरडीवर जाताना सुद्धा माहेरच्या साडीवर जावं लागतं. आणि तुमचा आमच्या येड्या बहिणीची वेडी माया कशी की आम्हाला सासरच्या माडीपेक्षा माहेरची साडी प्रिय, पण कधी कधी भावाची ऐपत नाही, म्हणून तांदळाच्या, डाळीच्या, साखरेच्या डब्यात साठवलेल्या पैशांनी आम्हीच साडी विकत घ्यायचो आणि नवऱ्याला सांगायचो, माझ्या भावाने दिली आहे बर का. ही वेड्या बहिणीची वेडी माया. पण या प्रत्येक वेड्या बहिणीची वेडी माया असणाऱ्या बहिणीच्या पाठीशी लाडका भाऊ म्हणून उभं राहून 2,47,00,000 बहिणींना लाडकी बहीण म्हणून त्यांना दर महिन्याला ओवाळणी देण्याचं काम आपले एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. ताई, सख्खा भाऊ वर्षातनं 2 वेळेला ओवाळणी देतो, पण लाडका भाऊ दर महिन्याला ओवाळणी देतो. त्यामुळे आलेल्यांना ठणकावून सांगा की जे कोणी आता मतासाठी पैसे द्यायला येतील, घ्या. ते काय त्यांनी काबाड कष्ट करून घाम गाळून कमावलेले पैसे नाहीयेत, पण त्यांना सांगा, त्यांना ठणकावून सांगा की अरे या बार्शी तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला पैशाच्या जोरावर विकत घेणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे. त्यांना सांगा ताई की आम्हाला 5 वर्षातनं एकदा 1,500 देणारा नको आहे, आम्हाला दर महिन्याला 1,500ची ओवाळणी देणारा लाडका भाऊ पाहिजे. बार्शी तालुक्याच्या वैरागच्या स्वाभिमानी जनतेला मला आवाहन करायचंय की अर्ध्या रात्री येऊन पैसे देणाऱ्याला मतदान करू नका, तर अर्ध्या रात्री येऊन तुमच्या अडचणीत तुम्हाला मदत करणाऱ्याला मतदान करा. आणि त्यासाठीच आज बार्शी तालुक्याच्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. माझे अनेक पत्रकार बांधव मला विचारतायत की सोपल साहेब स्टेजवर येणार किंवा नाहीत. मी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगते की सोपल साहेब स्टेजवर येणार का नाही याही पेक्षा सोपल साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीनं बार्शी तालुक्याला महाराष्ट्राच्या विकासाच्या दयावान दूसरा नहीं देखा. त्यामुळे असं हे महाराष्ट्राचं दयावान नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय घडवणारं नेतृत्व, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं अगदी 5 मिनिटांच्या मध्ये इथे आगमन होणार आहे.
की जगावं तर असं जगावं की इतिहासानं दखल घेतली पाहिजे. जगावं तर असं जगावं की इतिहासानं दखल घेतली पाहिजे. लढावं तर असं लढावं की नशिबाने हात टेकले पाहिजेत. अहो, ज्यांच्या नावानं वादळ सुद्धा आपली दिशा बदलतं आणि ज्यांच्या शब्दावर पूर्ण महाराष्ट्र चालतो ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. सह्याद्रीचा कणा आणि मराठी मनाचा बाणा ज्यांच्या रक्तात आहे, ज्यांच्या एका हकेवर लाखो जनसमुदाय रस्त्यावर येतो, सत्तेच्या खुर्चीपेक्षा ज्यांना जनतेचा आशीर्वाद मोठा वाटतो आणि ज्यांच्या कर्तृत्वासमोर काळ सुद्धा नतमस्तक होतो ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. अहो, गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर आकाशाचा आवाका मोजावा लागत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व करायचं असेल तर संघर्षाला घाबरून चालत नाही. आणि ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं, या महाराष्ट्राच्या राजकारणातले नियम बदलले, ज्यांच्या नावाचा दबदबा हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत घुमतोय आणि लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी जे दिवस रात्र एक करतात, प्रत्येक वादळात सामान्य माणसाचा आधार बनून जे उभे राहतात आणि ज्यांच्या शब्दाला शासन मानलं जातं, ज्यांच्या निर्णयाला मानलं जातं क्रांती, आणि एकनाथजी शिंदे साहेब आहेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे खरे सारथी. त्यामुळे सोपल साहेबांच्या तल्लख बुद्धीच्या प्रयोगशाळेमधून महाराष्ट्राच्या राजकारणामधलं हे नवं प्रोजेक्ट आणि नवं एक्सपेरिमेंट बार्शीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आज तालुक्याच्या विकासासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलोय ते केवळ आणि केवळ बार्शी तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी. आणि त्यामुळेच द्या उत्तर येणाऱ्या मतपेटीतून 7 तारखेला या सगळ्यांना सांगा त्यांना की सोपल साहेबांच्या पाठीशी अजितदादांचा आशीर्वाद आहे, सोपल साहेबांच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेबांचा खंबीर अनाथांचा नाथ उभा आहे आणि सोपल साहेबांच्या पाठीशी ही बार्शी तालुक्यातील जनता उभी आहे आणि महाआघाडीचेच उमेदवार आपण निवडून पाठवा अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं अवघ्या 5 ते 10 मिनिटात इथे आगमन होणार आहे. पण आजची ही ऐतिहासिक सभा ज्या पद्धतीनं रोजगार हमीच्या साठीच्या रक्तरंजित क्रांतीची सुरुवात याच वैरागच्या क्रांतीभूमीमधून झाली, कुणास ठाऊक महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणामधल्या क्रांतीची सुरुवात सुद्धा याच वैरागच्या भूमीमधून, याच सभेमध्ये होईल का काय. आता जनतेने ठरवलंय, जनतेनं निवडणूक हातात घेतली आहे आणि जनतेनं आता ठरवलंय की धनशक्तीला नाही तर जनशक्तीला निवडून देणार. जनतेनं आता ठरवलंय की जो माणूस आमच्या सुखदुःखात सोबत आहे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार. आणि म्हणूनच आज एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी हा जनसागर इथे उपस्थित आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला आपण महाआघाडीच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करून त्यांना प्रचंड बहुमतानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून पाठवा. आणि त्यानंतर निधी म्हणजे काय असतो, विकास म्हणजे काय असतो आणि विकास कामांचा इतिहास कसा घडतो हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या साथीनं सोपल साहेब नक्की या बार्शी तालुक्याला दाखवून देतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. तुम्हा सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अवघ्या 5 ते 10 मिनिटात आगमन होत आहे. तत्पूर्वी विद्यामंदिर हायस्कूल प्रांगणाच्या बाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे की कृपया आपण आतमध्ये येऊन बसून घ्यावं. त्याचबरोबर बाहेरच्या बाजूला जी वाहनांची गर्दी झाली आहे, वाहनधारकांना विनंती आहे की कृपया पोलिसांना सहकार्य करा. शिंदे साहेबांचा ताफा सभेपर्यंत पोहोचला पाहिजे. वाहनं पार्किंगच्याच ठिकाणी लावावीत, रस्त्यावर कुणीही वाहनं लावू नयेत ही सर्वांना विनंती आहे. यानंतर वडार समाजाचे नेते माजी नगरसेवक शंकर देवकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे झेडपी आणि पंचायत समिती हे सर्व उमेदवार, या तालुक्याचे जाणते राजे सन्माननीय सोपल साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून विश्वासभाऊ बारबोले, त्याचबरोबर या सभेसाठी आवर्जून असलेले सर्व गणगटातील मतदार बंधू भगिनी, या सभेच्या निमित्तानं आपणाला मी 4 शब्द सांगू इच्छितो. मित्रांनो, विकास म्हणजे काय आणि विकास कसा करावा लागतो, हा विकासाचं द्योतक सोपल साहेबांनी 40 वर्षात समस्त बार्शी तालुक्यातील जनतेला आणि तरुण वर्गाला काम कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आत्ताच्या ह्या संदर्भात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी फिरत असताना बोलत असताना मला मोठा प्रश्न पडलेला आहे. या गत पंचवार्षिकच्या मध्ये एक उमेदवार होते, एक लोकप्रतिनिधी माझे, ते आवर्जून सांगतात या बार्शीचा मला विकास करायचा आहे, मला विकास करायचा आहे. अरे विकास करायचा आहे बार्शीचा, तर मग आपण फार मोठ्या वल्गना करताय की मी या बार्शी तालुक्याच्या विकासासाठी 4000 कोटीचा मी निधी आणलेला आहे. आणि मग 4000 कोटीचा निधी आणलाय, तर या ग्रामीण भागात फिरत असताना रस्ते कच्चे का? उदाहरण द्यायचं झालं तर अजून बार्शीच्या बाजूचं गाव एक खामगाव, दोत्र, गोरमाळा, ममदापूर या परिसरात 4 दिवस मी सातत्यानं प्रचार दौऱ्यात फिरत असताना जैसे ते रस्त्यावरची खडी उघडून पडले आणि म्हणे विकास करायचा आहे मला आणि जनतेची सेवा आणि तरुणाच्या हाताला मला काम द्यायचंय. या बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, आपण या ठिकाणी किती जण या ठिकाणी आपण गुत्तेदार करणार आहोत? गेल्या 9 वर्षात आपल्याला या तरुणांना किती रुपयाची कामं करायची संधी मिळाली आपल्याला? मला मित्रांनो आवर्जून सांगा. तुमच्यापैकी सुद्धा मी एक आहे. आणि हे राज्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्याच्या सोबत 1-2 खंबीर मुख्यमंत्री होते, त्यातला एक दिवा आपला मालवलाय आणि दुसरा एकनाथ स्वरूपी अनाथांचा नाथ एकनाथ आपल्या सोबत आहेत. आणि या प्रचार दौऱ्यात फिरत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री तर मी म्हणू शकत नाही का, पालक हा संपूर्ण जिल्ह्याचा असतो. एका गावाचा किंवा एका पक्षाचा किंवा एका पार्टीचा प्रचार करायला पालकमंत्री येत नसतो. माझ्या समजुतीप्रमाणे हा पालकमंत्री आहे, पालकमंत्री नाही. आणि हे निधी देत असताना निधीच्या वर्गाने करतात की निधी साहेब कुठून आणणार आहेत? तुमचं राजकारणाचं आयुष्य नाही तितकं एक्सपिरियन्स सोपल साहेबांना आहे. त्यांना कुठून निधी आणायचा आणि कसा आणायचा हे तुमच्या सांगण्याची त्यांना आवश्यकता नाही. पालकमंत्री तुम्ही पालकमंत्री नाही, तुम्ही बालकमंत्री आहेत. खरं जे निधी वाटप करतात त्याला नगर विकास मंत्री म्हणतात आणि ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. जो निधी वाटप करतात या राज्याला, त्या राज्याचे खरा अधिकार नगर विकासचा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, तुमच्या पालकमंत्र्याचा नाही. पालकमंत्री आपण आपल्या आकलेचं दिवाळं काढून घेऊ नका. सर्वसामान्य माणसाला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, आपण बुद्धिभेद कुणाचाच करू शकत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर वारंवार विकास 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 खुंटत चाललाय. यांच्या फक्त कागदावर योजना आहेत 4000 कोटी. अरे 4000 कोटीचा हिशोब तरी सांगा, लेखाजोखा तरी मांडा. कोण आहे त्या 4000 कोटीचा लेखाजोखा मांडणारा? सोलापूर जिल्ह्यातला एका आमदाराचा कोण आहे? त्याचा कोणी पी आहे का? सांगा. या 4000 कोटीचा हिशोब आम्हाला सांगा. ह्या बार्शी तालुक्यात राजकारण करत असताना सत्तेच्या सारीपाटात आपण किती दिवस खोटं बोलणार आहेत आणि मी काम विकास करणार आहे? अरे विकास तुम्ही कुणाचा केला? विकास केला असेल तर तुम्ही स्वतःचा केलाय. विकास तुम्ही स्वतःचा केलाय. विकास निधी तुमच्या खिशात आणि तुमच्या भावाच्या घशात. ह्याच्यापेक्षा मला संपूर्ण तालुक्यातल्या जनतेने सांगावं, मित्रांनी सांगावं मला कुणाचा विकास झालेला आहे. मी म्हणण्यापेक्षा आपल्याला कळलंय का हा विकास कुणा आणि ह्याचा निधी कुणाच्या खिशात गेलाय. खऱ्या अर्थानं आपण सगळेजण सुज्ञ आहात. येणाऱ्या या निवडणुकीच्या काळात आपल्याला
आपल्या जिल्हा परिषद गण गटातील उमेदवार या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं. आपल्या या जिल्हा परिषद गण गटात आपले वेगवेगळ्या गण गटामध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत. त्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, आपण डोळसपणे सर्वांनी आपल्या गण गटातले चिन्ह ते उमेदवार हे सगळे त्यांचे चिन्ह व्यवस्थित पाहावे आणि प्रत्येकाने आपल्या जवळच्या लांबच्या आणि विशेषतः या भागात माझा वडार बांधव आहे, या वडार बांधवांना माझी विनंती आहे, या राज्याचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या सोबत हा आपला समाज राहिलेला आहे. राजा कसा असावा, राजासारखं मन मनासारखा राजा फक्त होऊन गेले छत्रपती शिवराय. त्याचबरोबरीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीनं वडार मी महाराष्ट्राचा आदरणीय विजयदादा चौगुले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यांनी विजय चौगुले साहेबांनी नवी मुंबईमध्ये स्वतः सोबत स्वतःची 2 मुलं आणि 1 मुलगी असे त्या कुटुंबातले 4 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आणले आहेत. त्याचबरोबर आणखीन एकदा सांगतो, या बार्शीच्या राजकारणात बार्शी नगरपालिकेला सोपल साहेबांनी आणि विश्वास भाऊंनी वडार समाजाच्या 2 एक जेंट्स आणि 1 लेडीज हे 2 उमेदवारी दिले आहेत आणि त्या दोन्ही उमेदवार आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून साहेबांच्या आणि विश्वास भाऊंच्या मार्गदर्शनात आम्ही निवडून आणलेले आहेत. त्यापैकी एक माझा भाऊ आहे वसंत देवकर आणि आमच्या दुसऱ्या नगरसेविका आहेत चांगोना जाधव. असा दिला शब्द तर आम्ही खांद्याला खांदा लावून जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही मागे हटणार नाही आणि खोटं तर आम्ही बोलणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. अशा मधीप्रमाणे या राज्याचं या जनतेचं उत्तर घेतलंय एकनाथ शिंदे साहेबांनी. या आपल्या पदाच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले निधी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला निधीची कमतरता ते पडून देणार नाहीत. त्याच्यासाठी अधिक मी न बोलता या निधीच्या बाबतीत साहेब सांगतील. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तर आपण प्रत्येकाला ज्या गावात जाईल त्या गावात टाकू उपरणं झाला प्रवेश, टाकू उपरणं झाला प्रवेश. अरे ही काय खिरापत बिरपत आहे का प्रवेशाची? माणसाने मनापासनं यावं, माणसाला मनापासनं येण्यास प्रवृत्त करावं. तसं त्या माणसासाठी आपण काहीतरी केलंय हे दाखवावं. गमजा घातला म्हणजे प्रवेश झाला म्हणजे विकास झाला असं जर तुमचं गणित असेल तर ते तुमचं साफ चुकीचं आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्व जनता सुज्ञ आहे. आपण कितीही प्रवेश घ्या, हे तुम्ही प्रवेश तुमचे फक्त बघण्यासारखे आहेत, पण मतरूपी सगळी ही जनता तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवून देणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आपला सर्व मतदार बंधू भगिनींना सगळ्यांना विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपण जागरूकपणानं आपल्या आपल्या गावात मतदान व्यवस्थित करावं, आपले उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हा सर्वांचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन होतंय. उन्हाची वेळ आहे, बाजारचा दिवस आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात विद्यामंदिर हायस्कूल प्रांगणाच्या बाहेर जमलेल्या तमाम शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना विनंती आहे, पुन्हा विनंती आहे, कृपया आत येऊन बसा. आपणाला एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, निश्चितपणानं आपण ते आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आत येऊन बसावं. यानंतर नरखेड गटातील पंचायत समिती गणाच्या उमेदवार ज्योत्सना पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी पत्रकार कक्षात जे पदाधिकारी बसलेले आहेत, प्लीज विनंती आहे पत्रकारांना बसू द्या. तिथं विनंती आहे सचिन लोंढे, सर्वांना विनंती आहे पत्रकारांना बसू द्या, पत्रकार बाहेर आहेत. शिवाजीराव, विकास, पत्रकारांना आत घ्या. काशीनाथराव आत या, आत आहे जागा, खुर्च्या आहेत, आतमध्ये या. नमस्कार. छत्रपती शाहू फुले आंबेडकर या थोर विचाराच्या मानवांना अभिवादन करून आज
राज्याचे लाडके दादा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभेकरिता जमलेल्या व्यासपीठावर जे सोपल साहेबावर नितांत प्रेम करणारे असे कार्यकर्ते नेते मंडळी, सन्माननीय व्यासपीठ तसेच समोरील सर्व आदरणीय सन्माननीय बंधू आणि भगिनीनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बार्शी तालुका आहे आणि इथं मोहोळ तालुक्यातील नरखेड गटातील पंचायत समितीला उभा राहिलेला उमेदवार कसं काय भाषण करू शकतो. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मी लाडकी बहीण आहे आणि त्या दादांच्या भेटीकरता किंवा त्यांना भेटण्याकरता मी इथं आलेले आहे. आणि माझा परिचय म्हणजे मी ज्योत्स्ना पाटील आहे, वाळूज गावातून मी येत आहे आणि नरखेड जिल्हा परिषद नरखेड गणातून मी पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. खरं तर भेटण्याचं कारण थोडंसं स्पष्ट सांगते, कारण मला एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षातून म्हणजे शिवसेनेतून मला उमेदवारी मिळाली आहे. पहिल्यांदा AB फॉर्म मला आमच्या स्थानिक नेत्यांनी दिला तिथल्या, नंतर परत तिथंच आमच्या जिल्हा परिषदला शिवसेना म्हणजे शिंदे साहेबाच्या AB फॉर्म आहे जिल्हा परिषदसाठी आणि तिथून मला पंचायत समितीला शिंदे गटातून AB फॉर्म दिलेला असताना सुद्धा आमच्या गटामध्ये खाली घड्याळाचं चिन्ह देऊन तिथं प्रचार चालू आहे. म्हणून याच्याकरता मी शिंदे साहेबांना आलेले आहे की जिथं आपल्याला खाली तुम्ही पंचायत वरी जिल्हा परिषदला जर धनुष्यबाण असेल आणि खाली शिंदे साहेबांनी जर धनुष्यबाणाचीच पंचायत समितीला जर उमेदवारी दिली असेल तर जिल्हा परिषदचा हा उमेदवार पंचायत समितीचं सुद्धा धनुष्यबाणाचाच प्रचार करू शकतात. तिथं घड्याळाचा प्रचार करायचा नसतो, कारण घड्याळाचा प्रचार हा वेगळा आहे आणि शिवसेनेची जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर दोन्ही जर युती असेल तर ते तर घड्याळ हे कसं चालणार याच्या संदर्भात मी शिंदे साहेबांशी थोडी चर्चा करायला आले आहे. त्याचबरोबर आज वैरागकरांचं आणि सोपल साहेबांचं नितांत प्रेम करणारी हितजी जनता आहे, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. सोपल साहेबांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे, त्यांचं जे काम आहे त्यांचा जे अनुभव आहे ते खूप मोठा आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं तर आमच्या महिला भगिनीवर खूप मोठे उपकार आहेत की ज्यांनी आम्हाला 1500 रुपये महिन्याला देऊन आमच्या संसाराला, आमच्या महिला भगिनीच्या संसाराला हातभार लागलेला आहे. खरं तर आमच्या ज्योतिताईंनी बऱ्याचशा लाडक्या बहिणीवरती बोलत असतात, सांगत असतात की आपल्या सख्य भाऊ जरी आपल्याला ओवाळणी टाकताना 500 रुपये सुद्धा टाकताना विचार केला जातो, परंतु आज शिंदे साहेबांनी आपल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची मदत करून कुठंतरी तिच्या संसाराला एक आर्थिक हातभार लावायचं काम केलेलं आहे. आज आम्ही तळागाळात पक्षाचं काम करतो, वाड्या वस्ती असेल तळागाळातल्या लोकांपर्यंत पक्षाची कामं, पक्षाची ध्येयधोरणं आणि पक्षाच्या योजना आम्ही पोचवत असतो. त्यामध्ये लाडक्या बहिणींचा जे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिंदे साहेबांना, ज्यावेळेस एखाद्या लाडक्या बहिणीकडे जातो आणि शिंदे साहेबांचा विषय काढला जातो त्यावेळेस त्या भगिनीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आज कितीतरी भगिनींनी सांगितलं माझ्या मुलाला शाळेला जायला सायकल नव्हती, पण ह्या शिंदे साहेबामुळे मी 1500 रुपये जमा केले आणि माझ्या मुलाला मी सायकल घेतली. किती जणीच्या भगिनींनी सांगितलं माझ्या घरावरचे पत्रे गळत होते आणि ते मी पैसे जमा करून माझ्या घरावरचे मी पत्र बदलले आहेत. सांगायचं तात्पर्य काय की छोटीशी का असणं रक्कम पण त्या भगिनीच्या संसाराला उपयोगी पडलेली आहे आणि तिच्या संसारात एक आर्थिक हातभार लागलेला आहे. मला वाटतं शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे इथे, त्यामुळं मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल मी सर्व वैरागकरांचं, बार्शी तालुक्याचं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यश मिळवण्यासाठी वादळाला भिडावं लागतं, अपयशानं खचून न जाता जिद्दीनं पेटून उठावं लागतं. उठ आणि लढ, एक पाऊलही माघार घेऊ नको, अशी आपल्या उमेदवारांना पाठीवर थाप देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेने पक्षाचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे
यांचे हेलिपॅडवर आत्ताच आगमन झालेलं आहे, तरी बाहेर थांबलेल्या एकनाथजी शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या आणि बार्शी तालुक्याचे लाडके नेते भाग्यविधाते आमदार दिलीपरावजी सोपल साहेबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना, मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण स्टेज मैदानावरती बसून घ्यायचंय. या ठिकाणी 2च मिनिटात एकनाथजीबाई शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी बार्शी तालुक्याचे लाडके नेते, तुम्हा आमचा आधारस्तंभ, बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, पाणीदार दमदार आमदार दिलीपरावजी सोपल साहेबांचं स्टेजवरती आगमन झालंय. सर्वांना विनंती करतोय, टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत. अवघ्या काही मिनिटांमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. या ठिकाणी महाआघाडीच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो. सासुरे गणातून उभे असलेले, कृपया उभे राहा, रामकृष्ण लोखंडे सर सासुरेगण. उपळाई ठोंगे गटातून उभे असलेले मधुकर वैद्य. त्याचबरोबर पानगाव गणातून उभे असलेले पंचायत समितीचे वैभव भैया पाटील. त्याचबरोबर कारी गणातून उभे असलेले योगेश मुंडे. त्याचबरोबर पांगरी गणातून उभे असलेले शिवाजीराव गायकवाड. पानगाव गटातून उभे असलेले सुधीरभाऊ शहाजीराव काळे. त्याचबरोबर आमच्या भगिनी पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार मीनाताई मोहन विधाते. त्याचबरोबर गोडगाव पंचायत समिती गणाचे विजय यादव. उपळे तुम्हाला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जाधवरताई. त्याचबरोबर उपळे तुम्हाला पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिरगिरेताई. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आगळगाव गणाच्या गिरामताई, आगळगाव त्या ठिकाणी उपळाई ठोंगे गणाच्या धसताई. त्याचबरोबर या ठिकाणी शेळगाव गणातून उभ्या असलेल्या आमच्या भगिनी आणि माजी सभापती या तालुक्याच्या वाघमारेताई. त्याचबरोबर मानेगाव गणातून उभ्या असलेल्या मोहितेताई. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उमेदवारांचा नामोल्लेख झालेला आहे. महाआघाडीचे 6 आणि सर्वांचे लाडके उमेदवार 22 पंचायत समिती गणाचे शिवाजीराव पवार. अशा पद्धतीने 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती गणातून आदरणीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी या नव्या राजकीय प्रयोगातून या तालुक्यातील विकासाची बांधिलकी कायम जपण्यासाठी उभे असलेले सर्व उमेदवार, या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि या बार्शी तालुक्याच्या पाठीशी पर्यायानं आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे हा सांगण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी थोड्याच अवधीत उपस्थित राहत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोठ्या प्रमाणात या परिसराच्या बाहेर जे आजही लोक उपस्थित आहेत, नागरिक उपस्थित आहेत, शिवसैनिक उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आत येऊन बसून घेण्याची कृपा करावी. अवघ्या काही मिनिटामध्ये तुम्हा सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दलची महती सांगत असताना अनेक जण चारोळ्यांच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून लिहित असतात, बोलत असतात. हा नेता कागदावरचा नाही, हा नेता रानात घडलेला आहे. वादळ पाहून पळालेला नाही, वादळावर चालून वर आलेला आहे. सत्तेच्या सावलीत वाढलेले बरेच, पण संकटात उभा राहिला एकच. स्वाभिमानासाठी घेतला कडक निर्णय, महाराष्ट्रानं पाहिला धाडसाचा इतिहास प्रत्यक्ष. दिल्लीच्या दारात मान वाकवली नाही, कोणाच्या दबावाला कधी भीक घातली नाही. सामान्य माणसाचा आवाज दाबला जात असताना छाती पुढे करून उभा राहिला, मागे सरकला नाही. शेतकऱ्याच्या घामाला किंमत दिली, माय बहिणीच्या मानाला ढाल बनली. बोलणारे ओरडत राहिले फक्त माईकवर, हा नेता मात्र काम करून बोलला दरबारातही. हा नेता खुर्चीसाठी नाही झगडला, हा नेता माणसासाठी पेटून उठला. ज्यांनी पाठीवर वार केले त्यांना इतिहास सांगेल, महाराष्ट्र झुकत नाही, कारण एकनाथ शिंदे उभा राहिला. आजही हा आवाज
फक्त व्यक्तीचा नाही, हा आवाज कोट्यावधी जनतेचा आहे. संघर्ष, स्वाभिमान आणि कर्तृत्वाचा झेंडा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मातीचा आहे. अशा या नेतृत्वाचं थोड्याच वेळात आगमन होत आहे. या ठिकाणी पानगाव जिल्हा परिषद गटातून उभे असलेले आपले लाडके उमेदवार सुधीर शहाजीराव काळे यांनी मनोगत व्यक्त करावे असताना विनंती करतो. आजच्या या महासभेचे अध्यक्ष राळेराजचे सरपंच सुरेश नाना पंके आणि या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आत्ताचे माननीय एकनाथभाईजी शिंदेसाहेब त्यांचं एक थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या वाघमारे ताई आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष ठोंगे पाटील, तालुका अध्यक्ष अमोलजी, त्याचबरोबर काकासाहेब बुद्रुक आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नागेश अण्णा, कृष्णराज बारबोले. आज आम्ही एक महाआघाडीच्या माध्यमातून आज आम्ही तालुक्यात आपल्यासमोर जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उमेदवार म्हणून आम्ही उभा आहोत आपल्यासमोर. तर आम्हाला हा एक नवीन प्रयोग असा माननीय सोपल साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यात होत पाहत आहे. तर येत्या 7 तारखेला आम्हाला ह्या महाआघाडीच्या उमेदवारांना, सर्वचे सर्व उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. आपल्या विकासाच्या बांधिलकीला आम्ही बांधील आहोत आपल्या विकासासाठी तालुक्याच्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित असलेल्या बालवंडी गणातील उमेदवार आमच्या भगिनी डोईफुडे ताई, त्याचबरोबर मानेगाव गणातील उमेदवार काशीत ताई, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आदरणीय शिंदे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. शिंदे साहेबांचा या ठिकाणी भर दुपारचा हा दौरा आहे. ऊन तळपतंय तरी देखील मोठ्या संख्येनं बार्शीकर त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय सोपल साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने मी उभा आहे हे सांगण्यासाठी आवर्जून ते वैराग्या ऐतिहासिक नगरीमध्ये, क्रांतिकारी नगरीमध्ये ते येत आहेत. जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून आपण शिंदे साहेबांकडे पाहतो. त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, हा नेता कागदाचा नाही, हा रानात घडलेला आहे. हा नेता बोलणारा नाही, करून दाखवणारा आहे. खुर्चीसाठी नाही पेटला, माणसासाठी उभा राहिला. दिल्लीला नाही वाकला, महाराष्ट्रासाठी छाती काढली. फसवणूक झाली, वार झाले तरी कणा मोडला नाही. महाराष्ट्र झुकत नाही, झुकणार नाही. शिंदे नावच भारी आहे, शिंदे नावच भारी आहे. असे आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब अवघ्या काही मिनिटात व्यासपीठावर स्थानपन्न होत आहेत.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती, आपण बसून घेण्याची कृपा करावी. यानंतर फक्त सोपल साहेब, दादाजी भुसे आणि शिंदे साहेब यांचेच मनोगत व्यक्त होणार आहेत. कृपया आपण बसून घ्यावं, सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी 7 तारखेला आपलं मतदान होतंय. एकाच मशीनवर गट आणि गण दोन्ही उमेदवार असणार आहेत. महाआघाडीच्या चिन्हाच्या उमेदवारांवर त्या ठिकाणी बटन दाबून महाआघाडीला पूर्ण ताकदीनं आपण सर्वांनी निवडून द्यावायचं आहे, हे आव्हान या निमित्तानं मी आपल्याला करतो. वैरागची ओळख असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी शिंदेसाहेब थांबलेले आहेत. अवघ्या काही मिनिटात शिंदेसाहेब व्यासपीठावर येत आहेत. लोहारा येथील सभा संपवून शिंदेसाहेब वैराग येथे उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर परत त्यांच्या 2 सभा आहेत. त्यामुळे फक्त यानंतर मोजकी मनोगत व्यक्त होणार आहेत. शिंदे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी दादाजी भुसे बोलतील, तत्पूर्वी तुम्हा सर्वांचे लाडके नेते सुपल साहेब बोलतील. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. तत्पूर्वी याच जोशानं या ठिकाणी आपण को थामा, लड़ना सीखा जिसने माटी से, वही जनाधिकार है. आज जनता बोल रही है, कल इतिहास दोहराएगा. शिंदे नाम संघर्ष है, महाराष्ट्र की हुंकार है. कागजों से नहीं बना, मिट्टी से उठा ये किरदार है. कम बोलता ज्यादा करता, यही उसकी पहचान है. यानंतर लाडक्या बहिणींच्या वतीनं शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. गहू आणि ज्वारीच्या लोंब्या देऊन ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या आपला या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय सोपल साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील.
बुके नाही लोंबे लोंबे गव्हाच्या लोंढ्या देऊन सगळ्या लाडक्या बहिणी त्यांचं साहेब गव्हाच्या लोंढ्या घेऊन लाडक्या बहिणी साहेबांचं स्वागत करतायत. आज नाही फुलं नाहीत त्याच्यात, फुलं देऊ नका त्याच्यात असं. हा मी सुरू करतो. आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश नाना पंके, या प्रचार सभेला महाआघाडीच्या उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांच्या बरोबर आलेले या राज्याचे शालेय मंत्री आदरणीय दादाजी भुसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाआघाडीतील विविध पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, सर्व पदाधिकारी, आमचे स्नेही लक्ष्मीकांत टोंगे पाटील, ज्योतिताई वाघमारे, सभेचं आयोजन करणारे निरंजन भूमकर, विश्वासभाऊ बारबोले आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार आणि उपस्थित महाआघाडीला पाठिंबा देणारे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज या बार्शी तालुक्यातल्या महाआघाडीच्या प्रचारासाठी आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि साहेब, आम्ही ही या बार्शीतल्या विध्वंसक प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी ही सगळ्यांची महाआघाडी आम्ही निर्माण केलेली आहे. या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपापल्या ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती हिला रोखण्यासाठी ही महाआघाडी आम्ही उभी केलेली आहे. आणि त्याची कल्पनाही मी आपल्याला दिलेली होती. आणि जरा शांत राहा साहेब. तुम्ही आलात तालुक्याच्या वतीनं, महाआघाडीच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला वेळ कमी आहे हे मला याची जाण आहे. पण एक सांगतो की हा तालुका विकासाभिमुख तालुका आहे आणि इथं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी लोक राहतात. आणि तुम्ही महाराष्ट्रातले एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय. आणि त्यामुळं तुमच्याकडून या तालुक्याला प्रचंड अशा अपेक्षा आहे. या ज्या भूमीमध्ये ही सभा होते ती वैराग, ही लढवय्यांची भूमी म्हणून हिचं वर्णन केलं जातं. आणि या वैराग या बार्शी तालुक्यातला एक भाग आणि इथल्या जनतेची हा तालुका व्हावा म्हणून अनेक वर्षाची मागणी आहे. आणि मला वाटतं ती आपण निश्चितच मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस हा विषय येईल त्यावेळेस ती मंजूर करावी ही विनंती या सर्वांच्या वतीनं करतो. त्याचबरोबर मराठवाड्याला जाणारं पाणी हे जवळगाव धरणात, त्याच्यावर अनेक 2-3 धरणं झालेली असल्यामुळं त्या जो पाण्याचा येवा होता तो तुटीचा झालेला आहे. त्यामुळं त्या धरणात त्याच्यातून पाणी सोडावं आणि आमच्या कैलासवासी शहाजीराव पाटील साहेबांच्या प्रयत्नानं झालेलं ते जवळगाव धरण ते पूर्णपणे दरवर्षी आम्हाला भरून मिळावं अशा प्रकारची योजना ही त्या ठिकाणी तिचा पूर्ण आराखडा तयार आहे.
त्यालाही आपण मंजुरी देऊन काम करावं. आपली ख्याती हा बोले तैसा चाले अशी असल्यामुळं या फार मोठं काही कामाचं डोंगर आम्ही तुमच्या खांद्यावर देत नाही, कारण आम्ही सगळेच खाली काम करण्याला सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद या महाआघाडीच्या सर्व कर्तबगार उमेदवारांना लाभावा हीच भगवंतानी संतनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला आपण दादाजी आपण बोलणार आणि साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. तुळजापूरच्या आई भवानीला वंदन. बार्शीचे ग्राम दैवत अंबरीश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम. आणि माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी असे सांगणाऱ्या संतांच्या या पवित्र भूमीला दंडवत. इथं महात्मा गांधीजी पण येऊन गेले. सोपल मूळ वैरागचे आणि सोपल साहेब 6 वेळा निवडून आले. 7 वेळा निवडून आले. आता या विधानसभेच्या वेळेत थोडं गाडी चुकली नाही तर मंत्रिमंडळात असते ते. बघायचं आहे ना तुम्हाला. भर उन्हामध्ये ही सभा होती आहे. खरं म्हणजे सोपल साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं या विधानसभेतलं काम आपण पाहिलेलं आहे. मी जवळून त्यांना अनुभवले. 2 वेळा ते विधानसभेत नव्हते, पण विधानसभेला देखील चुकल्यासारखं वाटायचं. सोपल साहेब अजात शत्रू आहे, सगळ्यांचा मित्र आहे. आमदार कसा असावा तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल. ते मंत्री पण होते. कुठल्या साली नाही, कुठल्या 95 युती सरकारमध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मनोहर जोशी आणि राणेसाहेब आणि 13लाही होते. तसा अनुभवी माणूस आहे आणि कलाकार पण आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या सभेला आलो. शेवटी बघा, आज एकीकडे दुःख आहे, दुःखाचं सावट आहे. आमचे मंत्रिमंडळातील सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आणि शोककळा आहे, दुःखाचं सावट आहे आणि निवडणूकही आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली. हे कार्यकर्ते जे आहेत, हे कार्यकर्तेच आम्हाला निवडून देतात. लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये हा कार्यकर्ता प्रत्येक पक्षातला एक पक्षाचा पाठीचा कणा असतो आणि तो निवडणुकीमध्ये तन मन धन सगळं अर्पण करून आपल्या नेत्याला विजयी करत असतो. आणि मग कार्यकर्त्याच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा त्याला अपेक्षा असते की माझ्या नेत्याने माझ्या निवडणुकीत आलं पाहिजे. आणि म्हणून मी जरी शिवसेनेचा प्रमुख असलो
तरी सुद्धा मी कार्यकर्त्याच्या मागं उभे राहणारा कार्यकर्ता आहे, उभा राहणारा कार्यकर्ता आहे. कारण कार्यकर्ता आहे तर आपण आहोत आणि हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या प्रचाराला आलो. तसं बघायला गेलं तर आमचे सोपल साहेब आणि माझी मैत्री अतिशय जीवाभावाची आहे आणि दोस्ती करावी मनापासून. आणि सोपल साहेब देखील मनापासून एखाद्याशी प्रेम करतात, दोस्ती करतात, मैत्री करतात आणि ती निभावतात देखील. आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलो आणि आपल्या या सर्व वैराग गावातल्या सर्व माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, शेतकरी आहेत, या सगळ्यांचं दर्शन तरी मला घेता आलं, आपल्याला भेटता आलं, आपल्याला पाहता आलं, आपल्याशी बोलता आलं. आणि मला योग घडवून आणला सोपल साहेबांनी. त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे इथं 1971 साली रोजगार हमी साठी आंदोलन झालं. माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि मग इथूनच सुरुवात झाली आणि रोजगार हमीचा कायदा झाला, केंद्राने तो स्वीकारला. अशी ऐतिहासिक भूमी ही वैराग आहे. आणि म्हणून तालुका व्हावा म्हणून देखील आंदोलन इथून झालं. मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये जाहीर झालं होतं. आणि मी आपल्याला नक्की सांगतो की एकनाथ शिंदे इथं आलेला आहे आणि जनतेची भावना, सर्वसामान्य लोकांची भावना, तीच आमची भावना, सरकारची भावना. नक्की सोपल साहेब या जनतेच्या भावनेची कदर केली जाईल आणि आपल्याला जे हवं आहे ते दिलं जाईल. कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आम्ही घेतले. म्हणजे 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला ती घटना आठवते. मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर एक बातमी आली, झळकली. एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी पालकांनी भरायची होती, 50% फी सरकार भरत होतं. पण 50% फी देखील पालक भरू शकत नाहीत, वडील आत्महत्या करतील अशा भीतीने मुलीने आत्महत्या केली. अतिशय मनाला चटका लावणारी घटना झाली. आणि मी संवेदनशील आहे, सरकार संवेदनशील आहे. पहिले एका आठवड्यामध्ये कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि 50% फी होती ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. म्हणालो आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा उपयोग काय. आणि मग अशा अनेक योजना आम्ही केल्या. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दर वर्षाला त्यांच्या खात्यात टाकू लागलो. पीक विमा योजना केली. अनेक नियम अतिवृष्टीचे आम्ही बदलले, NDRFचे निर्णय बदलले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान सोपल साहेब नव्हतं देत, आपण द्यायला लागलो. NDRFच्या दुप्पट आपण दिलं, 2 हेक्टरचं 3 हेक्टर आपण केलं. असे अनेक बदल आपण केले. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो माझ्या शेतकऱ्याचा आहे. अशापैकी आम्ही मानणाऱ्यांपैकी आहोत. सर्व योजनांमधली सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला? 45,000 कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात. अनेक लोकांनी त्याला खो घातला, विरोध केला, कोणी कोर्टात गेलं. म्हणाले हे काय देणार आहेत का? हे फक्त चुनावी घोषणा आहे, हे असंच फक्त मत घेण्यासाठी. पण मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे बोलतो ते करून दाखवतो. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, खात्यात पैसे पडले.
आता देखील काही लोक म्हणतात बंद करू, अमकं करू, बंद होणार, अफवा पसरवतात. पण मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदेनी देखील गरिबी बघितली आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एकनाथ शिंदे, मला गरिबीची जाण आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या लाडक्या बहीण आणि लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी योजना केली पाहिजे. तिथूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. मी आपल्याला शब्द देतो, शेतकऱ्यांसाठी देखील योजना केल्या त्या सुरू राहतील. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, त्याला देखील केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. अनेक पत्रकार विचारतात, अनेक लोक विचारतात, निवडणुकांमध्ये तुम्ही घोषणा केलेल्या आहेत, आश्वासन दिले, त्याचं काय? शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील कर्जमाफीचं आश्वासन दिले, त्याचं काय? मी त्यांना सांगतो, आमची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झाली, दादा इकडे आहेत, एक कमिटी गठीत केली, लवकर अहवाल येईल आणि जे जे आम्ही बोललोय, कर्जमाफी असेल, लाडकी बहीण योजना असेल, ज्या ज्या काही योजना, जे जे काय आम्ही बोललोय, काही लोक म्हणतात तुम्ही 2100 रुपये सांगितले, बोले योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथून माघार नाही. जे आम्ही बोललोय ते करणार. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा विचार करा, पण एकदा दिला की माघारी नाही. सोपल साहेब, तेच आम्ही शिकलोय आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण करतोय. आज सोपल साहेब, तुम्ही आज इतके वर्ष काम केलेलं आहे, इतके वर्ष समाज सेवा करताय, तुम्ही देखील खट्टे टोपे बघितले, चढ उतार पाहिलेला आहे, या ठिकाणी संघर्ष पाहिला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये जे आपले उमेदवार उभे केलेले आहेत, या ठिकाणी काही मागण्या देखील आहेत. वैराग भागाची आमदारांनी केल्याचं काही मागणी आहे, अप्पर तहसील कार्यालय लवकरात लवकर झालं पाहिजे. तालुका मी बोललो आता जवळगाव मध्यम प्रकल्पात मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याच्या वाट्याचं पाणी उपलब्ध करून सिंचनाचं पूर्ण सिंचन आपल्याला पूर्ण करायचं आहे. खरं म्हणजे हा मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग आहे. हा मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसून टाकायचा आहे आणि दुष्काळ मुक्त मराठवाडा आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून त्याचा भाग म्हणून हे देखील आपल्याला करता येईल. या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजनेला निधीची उपलब्धता केली पाहिजे. मी देखील सरकारमध्ये आहे, काळजी करू नका. उपमुख्यमंत्री आहे मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे आणि त्यामुळे चिंता करू नका, निधीसाठी काळजी करू नका. या बार्शी तालुक्यामध्ये जेवढी आपल्याला कामं करता येतील, जी आवश्यक आहेत ती कामं केली जातील. हा शब्द मी आपल्याला देतो. विकासाला निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी देतो. काही लोक म्हणतात निधी कुठून आणणार? अरे हा एकनाथ शिंदे पण सरकारमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, विकास कामांमध्ये कुठेही डावं उजवं आम्ही करत नाही. माझ्याकडे मी मुख्यमंत्री असताना अनेक पत्र यायची, शेकडो हजारो लाखो पत्र आली, सगळ्यांवर मी सह्या केल्या. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण एकदा बसताना बोलले, दादा भुसे माहिती आपल्याला, की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण, तर त्याचं नाव एकनाथ शिंदे. अजितदादांचे शब्द. आणि म्हणून हे विकासासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या तरुणांसाठी, उद्योग रोजगार. इकडे काय MIDC कुठं आहे का नाही? अरे कुठं करायची जागा जमा करा, लगेच द्यायला लावतो मी. उदय सामंत यांना मी तत्काळ सांगतो, तुम्ही तयारी तुमची करा. उद्योग आणायचा, MIDC स्थापन करायचं काम एकनाथ शिंदे करेल, हा शब्द माझा आहे. कामाला, लोकांच्या हाताला रोजगार पाहिजे, तरुणाच्या हाताला रोजगार पाहिजे. या बार्शीतला, या वैराग मधला तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाणा, पुणे इकडे जाता कामा नये.
त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आता सोपल साहेब आणि आम्ही आता सोबत आहोत, एकत्र आहोत. आणि वैराग नगरपंचायत दत्तक घ्यायचे. नगरपंचायत तर लगेच घेतो, कारण नगरपंचायत जी आहे या ठिकाणी ती नगरविकासकडे येते, बरोबर ना. आता नगरविकासासाठी तुम्हाला काय काय किती पैसे पाहिजे सांगा. मी आता तिकडं आचारसंहिता नाही आहे, तिकडं आचारसंहिता नाही. तुम्हाला सांगा, महत्वाची क्रमांकाप्रमाणे नावं सांगा, कामं सांगा, आणि ती कामं या ठिकाणी एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. तुम्ही काय काढले? नगराध्यक्षांनी दिलंय. हायमास, रस्ते, गटारी 20 कोटी, वैकुंठ स्मशानभूमी 5 कोटी, CCTV 2 कोटी, नगरपंचायत नवीन इमारत बांधकाम 7 कोटी. काय इमारत नाही आहे, मग बसता कुठं? अरे कारभार कुठं करता? मग तुम्हाला पहिलं हे काम केलं पाहिजे. नगरपंचायतची चांगली इमारत बांधली पाहिजे, तात्काळ ती बांधली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे 34 कोटी रुपये जे आता तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे, याचा पहिला टप्पा तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन. अरे करतो, बघतो, पाहतो वाला धंदा नाही आपल्याकडे. एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. 450 कोटी, 70 ते 80 हजार लोकांचे जीव वाचवले. हे पैसे कोणाचे? हे जनतेचे पैसे आहेत, हे आमचे नाही. आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. कारण कुणाला बसवायचं, कुणाला वर उचलायचं आणि कुणाला आपटायचं ते तुम्ही ठरवता. त्यामुळे काही लोक मालक बनतात, पण मालक जनता आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून युवकांसाठी देखील ज्या योजना आहेत त्या केल्या पाहिजे. इथे येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिवा रोड पुतळा पाहिला, त्याचं सुशोभीकरण करायला पाहिजे ना, ताबडतोब करा. त्याला ते तुमच्या नगरपंचायतमध्ये येते, मग लगेच ते चांगलं पुण्याचं काम करा. शिवाजी महाराज आपला आदर्श आहे, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ताबडतोब त्याला जे काही स्मारकाला लागतंय, सुशोभीकरणाला किती पैसे लागतात? तुम्हाला ताबडतोब सुशोभीकरणासाठी स्मारकाच्या ताबडतोब जे लागणार आहेत 5 कोटी लागतील, जेवढे काय लागतील ते ताबडतोब दिले जातील. आणि त्याची ऑर्डर पण आता मी तुम्हाला सांगतो, तिकडे आचारसंहिता नाही आहे. मी मुंबईत पोचायच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचा ऑर्डर येईल. पैसे कुठून आणणार? हे का पैसे? अरे हे पैसे का आपल्या मालकीचे नाहीत, हे जनतेचे पैसे आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा जातो जिकडं तिकडं सभेत तर लोक असतातच, पण रस्त्याच्या दुतर्फा, बिल्डिंग मध्ये, गच्चीवर, घरामध्ये, सगळीकडे दारावर या माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उभे असतात, वाट पाहत असतात आशीर्वाद द्यायला. हीच माझी कमाई आहे, हीच माझी पुण्याई आहे. मला काय मिळालं पेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघा. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघा. माझ्या लाडक्या बहिणींना, भावांना मी एकच सांगतो, निवडणुका आहेत, सगळे लोक येतील, हे करू ते करू, अमकं करू तमकं करू, पण तुम्हाला मी सांगतो, जे तुमच्या लाडक्या भावानी जी ओवाळणी सुरू केली, ती ओवाळणी निवडणुकीपुरती नाही, दसरा दिवाळीपुरती, भाऊबीजेपुरती नाही,
तर दर महिन्याला मिळणारी ती ओवाळणी आहे ती कधीही बंद होणार नाही. परत एकदा मी सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की दिलीप सोपल साहेब, आता हे सगळं करतोय आपण. विकासाला जे काय पैसे लागतील ते आपण देऊ. मी माझ्या विभागाचे जे आहेत पैसे ते ताबडतोब तुम्हाला देतो. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भाग आहे. आपल्या मनरेगाच्या माध्यमातून पानंद रस्ते असतील, सिमेंटचे रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना आहे, गुरांचा गोठा आहे, विहिरी आहेत. या सगळ्याला पैसे तात्काळ आपला भरत शेठ गोगावलेचं खातं आपल्याकडे आहे. ताबडतोब तुम्हाला पैसे मिळतील. चिंता करायची नाही. खातं कुणाचंही असलं तरी सुद्धा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मी आहे. त्यामुळे नो टेन्शन. टेन्शन देणे का लेणे का नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करा, लोकांचा विकास करूया, लोकांना मूलभूत सोयी सुविधा देऊया. आणि या भागामध्ये सगळ्यांना जे दिलीप सोपल एवढे वर्ष इथं काम करतायत, या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा. यावेळेस किती 7 वेळा निवडून आले, आता 8व्यांदा निवडून येतील. 8व्यांदा निवडून येतील, 100% येणार. आणि मागच्या वेळेस काय झालेली चूक ती दुरुस्त करू आपण. बरोबर आहे ना. पक्की दुरुस्त करू. आणि दिलीप सोपल साहेबांचा देखील मान सन्मान आदर सन्मान राखला जाईल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्यांना संत्र्याचा कारखाना ओके, संतनाथ साखर कारखाना आपला काय अडचण आहे. तुम्ही या ना. आलं केलं काय चालू. अरे बाबा, मी जे बोलतोय, पत्रकार सगळे मित्र इकडे उभे आहेत, मी जे बोललोय ते एक एक शब्द टिपून ठेवा. जे बोललोय ते करणार. करणार म्हणजे करणार. मी कधी खोटं आश्वासन देत नाही. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे. अरे बाबा, या छोट्या कार्यकर्त्याकडे 50 लोक कसे काय आले. 50 आमदारांनी विश्वास ठेवला ना. 2022 मधलं पाहिलं ना आपण. या राज्याने पाहिलं, देशाने पाहिलंय. क्रांती उठाव. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, जे मी बोलतोय ते करतो. आणि जे जे मी आज बोललोय ते एकही शब्द इकडचा तिकडे होणार नाही. विकासाला तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून चिंता करू नका. पैसे कुठून येतील, काय येतील, आपोआप येतील. विकासाचे पैसे आहेत, लोकांचे पैसे आहेत, जनतेचे जे पैसे आहेत ते जनतेच्या कामासाठीच वापरावे लागतात. आणि ते वापरले जातील, त्याचं नियोजन केलं जाईल, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, दिलीप सोपल साहेबांच्या या सर्व कुठल्या आघाडी आपली, ते सगळे उमेदवार निवडून आणणार तुम्ही. पक्का हात वर करून सांगा. तुम्हाला जे बोललोय मी ते सगळंच्या सगळं देणार, हा देखील मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचा एवढा मोलाचा वेळ दिला. बार्शीकरांना विकासाच्या प्रगतीवर नेण्यासाठी आश्वासन दिलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून खूप खूप बार्शी तालुक्याच्या वतीने, वैराग भागाच्या वतीने आभार मानतो.